राहिले त्यांचा काही अवघ्या वेळातच आपण नागरिक कृती समितीच्या वतीने भव्य असा सत्कार करणार आहोत। या कृती समितीच्या कार्यक्रमाला डॉक्टर फुलचंद सालामपुरे, विनायक पांडे, ज्ञानेश्वर जाधव, सौ प्रतिभा जगताप, अनिल भाऊ भिंगारे, गणेश पेरे, संदेश वाघ, रवी जाधव, युवराज डोंगरे, अमोल धळके, विलास समारे आणि या कार्यक्रमाला सर्व स्थानिक नागरिक इथे उपस्थित आहेत। माजी विरोधी पक्षनेते अफसरभाई, पुष्पाताई सलामपुरे, माजी नगरसेविका आणि सर्वच आता जे स्थानिक नागरिक आहेत उपस्थित त्या सर्वांचं शब्दसुमनाने स्वागत करतो। आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीचा जो विषय आहे एक सत्कार आणि सत्कारानंतर दिल्ली बॉम्बस्फोटातील जे आपले भारतवासी मृत्युमुखी पडलेले तर सत्कारापूर्वी त्या शहीदांना किंवा त्या मृत्युमुखींना आपण 2 मिनिटं श्रद्धांजली द्यावी असं सर्व नागरिकांना कृती समितीच्या वतीने विनंती करतो। दिल्ली बॉम्बस्फोटामधील सर्व शहीद भारतीयांना आपण 2 मिनिटं स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण करू आणि त्यानंतर सत्कार सुरू होईल अशी सर्वांना विनंती करतो। विकास भाऊ, पुष्पाताई, अफसरभाई यांचाही या कृती समितीच्या वतीने आपण सत्कार करू। पण मुख्य सत्कार मूर्ती संजय भाऊ शिरसाट यांचा सत्कार झाल्यानंतर अशरफ यांना दोघांनाही विनंती करतो की पालकमंत्री संजय शिरसाट साहेबांचं स्वागत करावं। त्यानंतर संयोजन समितीच्या वतीने माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी महापौर विकास जैन यांचं पण संयोजन समितीच्या वतीने आणि पुष्पाताईंचं पुष्पाताई सलामपुरे पुष्पाताई सलामपुरे यांचं त्यांनी सत्कार करा। आम्ही ह्या नागरिक कृती समितीच्या वतीने बऱ्याच दिवसापासून आपल्या सर्व लोकप्रतिनिधींचा सत्कार करू इच्छित होतो, पण कृती समिती ही मागच्या 2-2.5 महिन्यापासून कृती समिती कारण की आता बेगमपुरा, पारसिंगपुरा, जयसिंगपुरा म्हणल्यावर आता आम्ही नव्याने सांगायची तुम्हाला काही गरज नाहीये। तर आमची कृती समिती झाली ही विकासासाठी झाली। आम्ही जरी सगळ्या वेगवेगळ्या पक्षात असलो पण जास्त भरणा हा आपलाच आहे, त्याच्यामुळे काही याच्यामध्ये वावगं वाटून घेण्यासारखं नाही। आमच्या काही मागण्या आहेत आम्ही तुमच्या समोर एक पालक, आम्ही नागरिक, तुम्ही पालक, तुम्ही आमचे मायबाप या नात्याने आम्ही तुमच्या समोर ठेवू इच्छितो। या कृती समितीच्या वतीने बऱ्याच दिवसापासून या सर्व गोष्टी चालल्या होत्या। ज्या वेळेला आपल्या भेटी होत होत्या त्यावेळी आम्ही तुम्हाला विनंती करत होतो साहेब की सत्कारासाठी आम्हाला वेळ द्या आणि तो निश्चित तुम्ही दिला। तिच्या वतीने आपल्याला वाचून दाखवण्यात येणारच आहेत। तत्पूर्वी मी सौ प्रतिभा जगताप यांना 2 मिनिटं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करून आज या ठिकाणी पारसिंगपुरा, बेगमपुरा, जयसिंगपुरा भागातील नागरिक कृती समितीच्या वतीने हा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आपण सत्कार मूर्ती माननीय संजयजी शिरसाट साहेब, सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य तथा संभाजीनगरचे पालकमंत्री यांचा या ठिकाणी सत्कार करणार आहोत। या सत्काराला आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे शहरात असल्यामुळे त्यांना या ठिकाणी येणं शक्य झालं नाही। माननीय संदीपान भुमरे साहेब आणि प्रदीप जयस्वाल साहेबांनी या ठिकाणी हाजरी लावून गेलेले आहे। प्रदीप जयस्वाल साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी केला। कृती समितीचे सदस्य माननीय डॉक्टर फुलचंदजी सलामपुरे साहेब, सन्माननीय माजी नगरसेवक विनायकजी पांडे साहेब, माजी नगरसेवक ज्ञानेश्वरजी जाधव साहेब, शिरसाट साहेब उपस्थित झाले। मी ऑर्केस्ट्रावाले सर यांनाही धन्यवाद देते कारण त्यांनी खूप छान या ठिकाणी नागरिकांची एक प्रकारे पर्वणी या ठिकाणी गीतांची दिली। माननीय पालकमंत्री संजय शिरसाट साहेब हे शहराचं पालकमंत्री पद भूषवित असताना
अनेक विकास कामाला त्यांनी गती दिली. आम्हाला अभिमानाचे आहेत, कारण की संजय शिरसाट साहेब जरी आता म्हणत असलो पण तो शब्द कळत नकळत भाऊ येतो. तुम्ही एका मागे कार्यक्रमात तुम्ही सार्वजनिक ठिकाणी बोललेले, आता भाऊ म्हणू नका, आता साहेब तरी म्हणायला शिका. तर आम्ही साहेब म्हणायला शिकलेलो, परंतु भाऊमध्ये जे प्रेम आहे ते साहेबांमध्ये पण आहे असं मी सांगतो. आणि या आमच्या ऐतिहासिक भागाचा आपल्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून झपाट्याने विकास व्हावा हीच प्रामाणिक इच्छा आहे. मी ॲडव्होकेट गोपाल पांडे यांना अन्य विरोधी पक्ष नेते अफसर भाई यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन. आदरणीय संजय जी सिरसाट साहब, इनका आज कृति समिति की जानिब से नागरिक सत्कार जयसिंहपुरा, बेगमपुरा, पारसिंगपुरा के सभी लोगों के जानिब से सत्कार रखा गया. और अभी हमारे ताई ने बोले, प्रतिमा ताई ने, ये गेट का काम साहब पालक मंत्री साहब बहुत जमाने से रुका हुआ है. यहाँ पे एजुकेशन जोन है, यूनिवर्सिटी है, अंबेडकर कॉलेज है, बेबी का मकबरा है, पानचक्की है. और मुझे पूरी उम्मीद है कि पालक मंत्री साहब जल्द से जल्द इसके लिए फंड देंगे. और पालक मंत्री साहब जब से बने हमारे पास शहर में विकास की गंगा बह रही है, सब तरफ वो बहुत जोरों से काम कर रहे हैं. और उन्होंने 1 करोड़ रुपए मुझे भी दिया है काम के लिए. 1 करोड़ रुपए मुझे भी काम के लिए साहब ने दिया है. जायसवाल साहब ने भी 1 करोड़ रुपए साहब मेरे काम के लिए दिया है. और विकास काम के लिए ही ना, अरे विकास रोड के विकास काम के लिए बोला ना, विकास पहले बोला मैंने, बाद में काम के लिए बोला. तो विकास काम के लिए हमारे संजय जी सिरसाट साहब जब से पालक मंत्री बने हैं, आपने देखा होगा शेतकरियों के बांध पे जाकर उन्होंने ट्रैक्टर से जाकर वैजापुर के अंदर अनेक गांवों में जाकर उनकी मदद की, उनको शिफ्ट करने का काम किया. और जब से वो पालक मंत्री बने हैं, मैं समझता हूं कि फडणवीस शिंदे साहब उनको बहुत दे रहे हैं पूरे जिले के लिए. और मैं उनसे कड़कड़ी की विनंती करता हूं कि साहब ये ब्रिज का काम जल्द से जल्द कीजिए. और यहां बुलाकर सबका सत्कार किए. गनू पांडे जी है माजी नगर सेवक, हमारे नागराज है, ताई है, हमारी प्रतिमा ताई है, हमारे सलामपुरे है, हमारे नारेश्वर है, माजी महापौर नंदू कुमार घोड़ेले साहब है, हमारे साथ सभागृह में काम किए हुए विकास जैन साहब है, अनिल भिंगारे साहब है. तो साहब हमारी छोटी सी विनंती है, जल्द से जल्द आप कंप्लीट कीजिए. विनंती है, यहाँ पर आपका सत्कार हुआ और सत्कार इसी तरह आप हर जगह आते रहे और जल्द से जल्द इस पुल का काम कीजिए. इतनी विनंती करके जयसिंहपुरा, बेगमपुरा, पारसिंगपुरा की तरफ से मैं आपका फिर एक बार स्वागत करता हूं और अपनी जगह लेता हूं. हयात लेके चलो, कायनात लेके चलो, हयात लेके चलो, कायनात लेके चलो. चलो तो पालक मंत्री साहब सारे जिले को साथ लेके चलो, साथ लेके चलो, साथ लेके चलो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय. जनतेचं चांगलं काम व्हावं हे विजन ठेवून ही समिती गठीत केली. त्याबद्दल मी सर्वप्रथम या कृती समिती स्थापन करणाऱ्या सर्व सदस्यांचं विशेष अभिनंदन करतो. आजच्या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित आदरणीय आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री, व्यासपीठावर स्थानपन्न सर्व सन्माननीय गण, उपस्थित माता भगिनी. सर, पाण्याचा प्रश्न, गेटचा प्रश्न हे आपल्याला सांगितलं. इथे 2 माजी महापौर पण उपस्थित आहेत. त्यात माजी महापौर, त्यांचं नाव पण विकास आहे, आणि दुसरे आमचे नंदू घोडेले साहेब. सर, 2 महत्वाच्या गोष्टी या प्रभागामध्ये येत आहेत, ज्या माझं क्षेत्र राजकारणाचं नाहीये, पण मी सर्व नागरिकांच्या वतीने, माता भगिनींच्या वतीने आपल्याला विनंती करू इच्छितो की हा जो प्रभाग क्रमांक 3 इथे तयार झालेला आहे, त्यात गट नंबर 108 परमपोक, त्याच्यात 2.25 एकर जागा आहे जी पहाडसिंगपुरा परिसरामध्ये येते. तिथे कुणाल कुमार साहेब आपल्याकडे जिल्हाधिकारी असताना 2008 साली त्यांनी सिटी सर्वेसाठी 35 एकर जागा दिली. ते महाराष्ट्राचं सिटी सर्वेचं ट्रेनिंग सेंटर आहे. सिटी सर्वेचं ट्रेनिंग सेंटर काय, तर तिथे जे आहे मोज घेऊन गेलो. मारवायची जी काही स्कीम आपल्याकडे एवढ्या दूर सुरू झाली, तर ते मला म्हणाले पण का इथे आपल्याकडे ही स्कीम या परिसरामध्ये व्हायला पाहिजे होती. तर पालक परिसरातील सगळ्यांच्या वतीने आणि माता भगिनींच्या वतीने and press the bell icon. Never miss an update.